आता लावून स्वतःला राग येतो म्हणजे स्वतः रागामध्ये काय पण करू शकतो. मी नाही करू शकत काहीच. मला तुझी सवय नाही रागामध्ये काय करायची, समजलं ना. जा. तुम्हाला काय सांगू, 2 दिवस झाले मी जेवली पण नीट, मला नीट जेवण केलं नाही काय नाही. आणि ह्या माणसाचं माझ्याकडे वेगळंच एक कटकट सुरू आहे. आणि कुठली गोष्ट ऐकून घ्यायच्या मागेच नाही. मी याला 2 दिवसापासून एक गोष्ट समजून सांगते का बाबा मला माझं करू दे, मला माझ्या पायावर उभी राहू दे. आता माझ्याकडे एक छोटी बेबी आहे. मला पण असं वाटतंय की मी किती दिवस कोणाकडे हात पसरायची किंवा काय, माझं शिकून एवढा उपयोग काय. हर गोष्टी एवढ्या बोलून पण नाही याला बिलकुल अक्कल नाही करते. आणि आत्ता पण माझ्याशी ओरडूनच तो बाहेर गेलाय. मला बोलतो की रागामध्ये काय पण करशील तू. मी मला गरज नाही बोलू रागामध्ये काय करायची. बोलली तुझी सवय नाही, कारण त्याला सवय रागामध्ये काही म्हणजे बोलायची, उलट करायची. पण मला रागामध्ये काहीच करता नाही येत नाही. मला माझं असं आहे की मला फक्त ना शांत राहायला आवडतं. मला जसं कुठलं टेन्शन आलं किंवा काही डिप्रेस आलं तर मला असं वाटतं की कोणासोबत मन मोकळं बोललं पाहिजे किंवा एकतर शांत बसलं पाहिजे. मला ह्याच गोष्टी दोन्ही पण म्हणजे सर्वात पहिला आवडतात करायला. आणि म्हणून मला असं वाटतं की चला याच्यावरती तुमच्यासोबत बोलते आणि तुम्हाला मी सर्व शेअर करते. म्हणजे मला एक अंदाज येतो की मी एकटी नाही आहे ह्या जगामध्ये, की मीच फक्त हे सगळं काही सहन करते किंवा मीच या गोष्टीचा विचार करते किंवा मलाच जास्त काय काय असं वाटतं. तर असं काही वाटत नाही त्या टायमाला जेव्हा सगळ्यांचे मला रिस्पॉन्स येतात चांगले. आता खूप चांगले मला रिस्पॉन्स आले होते, खूप पॉझिटिव्ह बोलले होते लोक बरेचसे. मला पण लेडीज लोक मला फर्स्ट टाइम एवढे पॉझिटिव्ह बोलले होते की नाही तू रियांशी बरोबर बोलते, तू बरोबर करतेस, तू बरोबर काय करणार आहेस, तू बरोबर तू डिसिजन घेतेस. हे मला ऐकून आणि हे बघून यांना खूप चांगलं वाटलं की चला ठीक आहे, म्हणजे एवढे लोक जर मला चांगले बोलतात तर मग याला थोडंसं ॲडजस्ट करायला काय हरकत नाही आहे ना. मी हा विचार करते. पण हा कसं आहे, कुठल्या दगडाचं आहे काय मला माहिती नाही. आणि मी याच्या मम्मीला पण काही सांगायला गेले ना सासूबाईंना, तर सासूबाई पण तसल्याच आहेत, बिलकुल ऐकायचं नाव घेणार नाही. त्यांचं कसं आहे मग त्याला नाही आवडत ते तू कशाला करते, नको करू ना. म्हणजे बोलतात ना एक लेडीजला समजून घेत नाही, मग दुसऱ्यांकडनं काय अपेक्षा करणार आहे मी. तर ह्या सर्व अशा गोष्टी आहेत. तर 2 दिवस झाले नीट जेवण सुद्धा केलं नाही, काय नाही. असं वाटत होतं यार की सर बाबा आज तरी पोट भरून नीट जेवण. पण नाही, सिच्युएशन अशी येते ना की जेवणापासून मला असं लांब पडायला लागतं. पण कसं आहे ना, बोलतात ना आपल्या बाळासाठी आपल्याला 2 घास खायला लागतात, कारण की आपल्या बाळासाठी आपल्याला या जगामध्ये उभं राहायचंय, खूप काही करायचंय, ह्या गोष्टी विचारत येतात. आणि म्हणजे प्रत्येक आई जे ना कुठली पण न्यू मॉम असू दे किंवा काही, ती बरेच तिचं मुलं 18-20 वर्षाची असू दे किंवा किती पण, तर ती जी आई आहे ना फक्त मुलांकडे बघूनच जगते. तिला असं वाटतं की आपल्या मुलांच्या भल्यासाठी आपण जिवंत राहावं, कारण की आपण नसेल तर आपल्या मुलांना कोणीही सुद्धा विचारणार नाही, शेजारची लोक विचारणार नाही, कोण नातेवाईकने सुद्धा कोणच विचारत नाही. जेव्हा आपण असतो ना तोपर्यंत आपण आपल्या मुलांची काळजी घेऊ शकतो. तर मला नाही वाटलं की कुठेतरी हा माझा विचार चुकीचा आहे. पण विक्रांत माहित नाही, विक्रांतला काय झालं. विक्रांत पहिला तर खूप चांगला होता, मला हर गोष्टीमध्ये तो ऍडजस्ट करायचा, हर गोष्ट मला समजून सांगायचा मला. आणि इव्हन तुम्ही तर मला बघितलं इतक्या वर्षापासून युट्यूब पण मी स्वतः ओपन केला होता. ह्याच्यामध्ये त्याचा कोणता मला त्या टायमाला सपोर्ट नव्हता. स्टार्टिंगला मी स्वतः युट्यूब ओपन केलं होतं आणि मी स्वतः व्लॉग्स वगैरे अपलोड केले होते. तेव्हा तर मला खूप छान त्याने सपोर्ट केला होता. कधी असं नाही बोलला की तू व्लॉग काढू नको किंवा काय नको. मे बी आमचं तेव्हा नवीन लग्न झालं तेव्हा तो असं बोलला असेल की हा चल कर, तुला जे वाटेल ते तू करू शकते. पण आता बघायला गेलं की थोड्या दिवसामध्ये ना विक्रांतमध्ये इतके चेंजेस झालेत ना, खूप जास्त. तर मला असं वाटतं कधी कधी की बेबी झाल्यावर चेंजेस होतात की लग्नाच्या नंतर चेंजेस होतात, की असं अजून कोण त्यांना काय काय सांगतं की कसं वागायचं कसं नाही. ते मला ह्या गोष्टीचं ना खूप जास्त टेन्शन होत असतं कधी पण. तर मी कुठला पण हल्ली ना डिसिजन घेतला ना, का विक्रांतला माहित नाही काय होतं, हल्ली तो म्हणजे सहमत होत नाही कुठल्या गोष्टीसोबत. तुमच्या इथं पण असं होतं का, म्हणजे हल्ली म्हणजे स्टार्टिंगला जेव्हा प्रेमामध्ये असतो आपण, तेव्हा नवीन लग्न वगैरे होतं त्या टायमाला सगळं काही ऐकतात. कारण की मला चांगलं आठवतंय ना की ज्या टायमाला मी युट्यूब ऑन केलं, जेव्हा मी तेव्हा मी त्याला काही बोलली पण नव्हती, विचारलं सुद्धा नव्हतं. मी असं विचार फक्त केला होता की मी युट्यूब ऑन करते. आणि मी चॅनल वगैरे ओपन केलेला आणि मी नंतरला आम्ही असंच फिरायला गेलो. त्या टायमाला मी व्हिडिओ काढली होती, तर ती मी अपलोड पण केली. आणि त्याला मी नंतर सांगितलं की मी युट्यूबचं चॅनल ओपन केलं. त्या टायमाला मला खूप त्याने सपोर्ट केला. मला बोला हां कर बोलतं, चांगलं गोष्ट आहे बोलते, तू पण काहीतरी करते, छान आहे बोलते, चल मस्त आहे, कर. मला खूप छान सपोर्ट केला. त्याच्यानंतर मी मेकअप आर्टिस्टवर माझा कोर्स वगैरे झाला, मी ऑर्डर्स वगैरे करायला लागले, तर छान बोलते. आणि आत्ताचं मला असं बोलत नाही की तू कर, तर मी एवढंच बोलते की मला जॉबला जायचं, थोडंसं जॉब कर, थोडं घरातनं बाहेर पडली तर कसं थोडं छान वाटलं, मला बरं वाटलं. पण माहिती नाही याला काय होतं, याला कोण काय सांगतं, मला स्वतःला समजत नाही. आणि आता तर एवढं मला ओढून गेला ना तो की मी आत्ता पण माझी बेबी वाटतं. आणि हल्ली तर ना म्हणजे खूप चेंजेस झालेत आणि मला ना खूप टेन्शन येतं यार. मी आता त्याला विचारणार आहे शेवटचं की तू मला पाठवणार आहे की नाही, बाकीचं मला काय माहिती नाही. आणि तो जर नाही बोलला तर मग विषय सोडून देणार, कारण की कसं आहे ना आपल्याला असं वाटतं आपला संसार आहे यार, आणि
कुणाच्या समोर कटकट नको करायला, काही नको बोलायला, त्यापेक्षा चुपचाप राहिलेलं बरं आहे. जे काय आपल्याला करता येईल घरातून ते करायला लागेल. मग असंच आहे. कारण मला ना खूप चांगले चांगले जॉब्स येतात, कारण की मी लग्नाच्या आधी मी जॉब करत होती आणि मला तिथे ना खूप असं चांगली आहे ना अशी सॅलरी वगैरे भेटत होती. मस्त इन्सेंटिव्ह भेटायचा, सॅलरी होती मला, त्याच्यामध्ये वीक ऑफ होते, CL होत्या, बरंच काय काय चांगलं होतं. मी IT सेक्टरमध्येच करायची काम. तर मस्त होतं सगळं तिथे आणि खूप मस्त वाटतं. जेव्हा आपण जॉबला घरातनं बाहेर पडतो तेव्हा आपण स्वतः तयार होतो, चांगले कपडे घालतो, आपले चांगले विचार येतात, ट्रॅव्हल करतो आपण, म्हणजे खूप बऱ्याचशा गोष्टी बघायला भेटतात, शिकायला भेटतात आणि कामात पण टाइम मस्त स्पेंड होतो. तर मला त्या बेसवरती मी जायची ना तिथं कामाला, तिथं मला मस्त सॅलरी वगैरे सगळं चांगलं होतं. त्याच्यानंतरला मला त्या बेसवरती जो माझ्याकडे एक्सपिरियन्स लेटर आहे त्याच्यावरती मला ना चांगला असं जॉब येतोय आता. तर मला नाही बोलते, तर मला ती एक अशी घुसमट होते की यार मला जॉबसाठी का नाही बोलते. मग तुम्हीच सांगा काय याच्यामध्ये चुकीचं वाटते तुम्हाला की बरोबर वाटते, की आपण म्हणजे घाई केली का बेबीसाठी वगैरे किंवा काय अशा गोष्टी. तर मला ह्याच्यामध्ये ना खूप असं म्हणजे हे वाटते, डिप्रेस वाटते. पण मी डिप्रेस होणार नाही आहे. बघू, बोलतात ना कुठल्याही गोष्टीला सोल्युशन असतं, फक्त आपण त्याच्यावरती एक म्हणजे बोलतात ना विचार केला पाहिजे किंवा आपण सोल्युशन काढलं पाहिजे, तर काही पण सॉल्व्ह होतं लवकरच. बाकी टेन्शन घेत राहिलं किंवा काय झुरत राहून काहीच होत नाही. ठीक आहे, मी माझा प्रयत्न चालू ठेवणारच आहे. बघू आता कितपत चालते आणि काय ते सर्व. बाकी काय नाही. आता मी घरामध्ये जेवण वगैरे तर बनवलंय, जेवण वगैरे बनवून घेतलं आणि विचार केला चला तुमच्यासोबत बोलते. आणि ठीक आहे ना, घरातली कामं वगैरे तर करते. आता शिकले तर आहे सगळं थोडं करायला. असं ना लग्नाच्या तिथे कुठल्याच मुलीला कुठली कामं येत नाही किंवा काय नाही, पण आपण शिकतोय तरी पण समोरचं तर आपल्याला असं खाली पाडतोय किंवा तू काय नाही करत किंवा तू अशी तू तशी हे बोलतोय, तर कुठलीच लेडीज सहन करणार नाही. मला तर असं वाटतं. आणि ह्या यूट्यूबच्या माध्यमातून तर मी एवढंच हे शेअर करते, तर मला खूप छान वाटते की माझ्यासारखे ज्या कुठल्या लेडीज असेल त्यांना पण हे बघून खूप छान वाटेल की ही रिअलिटी बोलली, रिअल गोष्टींवरती रियांशी आज बोलली आणि खरंच खूप चांगलं बोलली. म्हणजे तुम्ही तर मला कमेंट करा या नका करू. तुम्हाला जर वाटलं काय तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की मी बरोबर बोलते की चुकीचं बोलते ती. कारण मला हे वाटलं की बोललं पाहिजे, कारण की तुम्हाला माहिती आहे का यूट्यूबवरती बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत ना की ते दिसायला खूप छान दिसतं, कपल्स वगैरे ते फिरतात वगैरे हे ते सगळं, पण जी रिअलिटी असते तिथे एक लेडीजलाच माहिती असते की आतमध्ये काय घडतं आणि काय नाही. आपण लोकांना चांगलं शो करतो हे तर अशा पण गोष्टी असतात. तर मी तर तुम्हाला माहिती आहे पहिल्यापासून, मी जे आहे ते तुम्हाला डायरेक्टली शेअर केलेलंच आहे आणि मला त्याच्यावरती तुम्ही खूप सपोर्ट देखील केला. कधीपासून तुम्ही माझे सगळेजण व्हिडिओ बघून मला तुम्ही सपोर्ट पण करताय, तसं आत्ता पण करा. आणि मला एवढंच बोलायचं होतं की चला मी त्याला पण विचारेन, मे बी आत्ता विचारायला भेटलं तर मी आत्ता पण विचारेन. तर बघू काय प्रतिक्रिया तुम्हाला देणार आहे आणि काय बोलणार आहे ते. तर आपण जाऊया, मी त्याला ना आवाज देऊन बोलवणारच आहे. तर चला तुम्ही माझ्यासोबत.